नमस्कार, मी प्रभाकर लोंढे, खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक। आज आपण धाराशिव शहरामध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने ज्यांची अध्यक्ष म्हणून नियुक्ती झाली ते अध्यक्ष आपल्यासोबत आहेत आणि येत्या 22 तारखेला म्हणजे परवाच दिवशी परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती शहरातून भव्य दिव्य अशी जयंती साजरी होणार आहे। त्या जयंतीचे अध्यक्ष आपल्यासोबत आहेत। त्यांनी काय काय उपक्रम राबवणार आहेत, काय संदेश देणार आहेत आणि हे 22 तारखेला जी जयंती आहे ती या जयंतीमध्ये 18 पगड जातीचे लोक सामील होतात आणि त्यांना ते काय संदेश देणार आहेत, हेतू काय आहे ते आपण विचारणार आहेत। आपल्यासोबत आहेत जयंतीचे अध्यक्ष सर। खडतर प्रवास यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। तुम्ही 2026 या सालाच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे अध्यक्ष आहे। काय नाव तुमचं? मी प्रवीण सूर्यवंशी। बरं। मी ग्रामीण भागातला आहे। बरं। मी सांजा या गावचा रहिवासी आहे। बरं। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आता ह्यावेळेची जी जयंती आहे बहुजन सामाजिक योद्धा संघटनेमार्फत जी निघते त्याचे अध्यक्ष आहेत आदरणीय धनंजय नाना शिंगाडे। बरं। यांच्यामार्फत गेली 28 ते 30 वर्षे झालं ही जयंती निघते। बरं। तर प्रत्येक वेळेस त्यांनी 18 पगड जातीला सोबत घेऊन ही जयंती उत्सव साजरा करतात। बरं। ह्यावेळेस महामानव नानांचं जे संकल्पना आहे हां की प्रत्येक वेळेस कुठल्याही एका जातीचा नेता कार्यकर्ता बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीचा अध्यक्ष बनवतात। काय अध्यक्षाचा हेतू काय संदेश द्यायचा त्यांना? ह्याच्यातून सर्व जाती धर्म नानाला एकत्र आणायच्यात वा मूळ उद्देश। आणि कुठं पण धाराशिवमध्ये आपल्या जातभेद नाही, बरं। सर्व जातीला एकत्र करून जसे छत्रपती शिवाजी महाराज हे राष्ट्रीय महापुरुष आहेत, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे महापुरुष आहेत। ह्यांचे विचार फुले शाहू आंबेडकरांचे पुढे घेऊन 18 पगड जातीला एकत्र घेऊन नानाच्या डोक्यात आहे की एकत्र घेऊन चालायचं। आपल्या गावात शहरात जातमुक्त झाली पाहिजे, भांडणतंटा झाला नाही पाहिजे आणि ह्यांचे विचार समजा समाजात रुजले पाहिजे। हे विचार पुढे घेऊन ह्यावेळेस बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महामानव घटनेचे शिल्पकार यांची 135वी जयंती आहे। या जयंतीचं अध्यक्षपद त्यांनी सर्वानुमते मला निवडलेलं आहे आणि प्रथमच असं झालं की शहरातून पहिल्यांदा ग्रामीण भागाला हे स्थान दिले त्यांनी आणि ग्रामीण भागातून एक मराठा समाजाला दिले। तर ह्याच्या अगोदर धनगर समाजाला होतं गेल्या वर्षी, त्याच्या अगोदर मुस्लिम समाजाला होतं। प्रत्येक वेळेस वेगवेगळ्या समाजाला त्यांनी स्थान देते। सांगा, बरेचसे वक्ते बरेचसे राजकीय नेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मारवाड्यातून बाहेरच निघू देत नाहीत असा आरोप लावतात आणि या ठिकाणी तर सर्व जाती धर्माच्या कार्यकर्त्याला अध्यक्षपदाचा मान मिळतोय। यावर तुम्ही काय सांगाल? ही जी लोकांच्या मनातल्या भावना आहेत ही पुसून काढायचं काम नानांना दाखवलं अख्ख्या महाराष्ट्राला। वा वा वा। आणि ह्याचा संदेश जगभरात जाणार आहे। आणि आता आमची 22 तारखेला भव्यदिव्य मिरवणूक आहे। बरं। ही मिरवणूक आतापर्यंत पाठीमागं पण झाली नाही आणि पुढे पण होणार नाही। बरं। अशी भव्यदिव्य मिरवणूक आहे। काय काय केले तुम्ही या मिरवणूक? आम्ही ह्या मिरवणुकीसाठी आदरणीय मनोजदादा जरांगे पाटील, बरं, जे की आमचे तिसरे महापुरुष आहेत छत्रपती शिवाजी महाराजांनंतर संभाजी महाराजांनंतर जे आम्ही ज्यांना मानतो वा वा, ते जे आमचे राजे आहेत आदरणीय मनोजदादा जरांगे पाटील, बरं, त्यांनी आमच्या जयंतीला ही जे नानाचं कार्य बघून प्रत्येक जाती धर्माला सोबत घेऊन चालतात। आम्ही आमचं एक शिष्टमंडळ गेलं, दादाला भेटलं आणि दादाला आम्ही विनंती केली की दादा असा आमचा उपक्रम आम्ही राबवतो आहे, ह्यात सामाजिक कार्य आहे, शैक्षणिक कार्य आहे, सांस्कृतिक कार्य आहे, हे समजा कार्य नाना घेतात। दरवर्षी प्रत्येक वेगवेगळ्या जाती धर्माला स्थान देतात। आम्ही त्यांना एक पत्र दिलं, दादानं स्वतः वाचून त्यांनी विचार केला। त्यांची 2री तारीख होती संभाजीनगरची, ती तारीख कॅन्सल करून त्यांनी आपल्याला वेळ दिलेला आहे। काय त्यांची तयारी कशी केली आणि त्यांनी काय येऊन मार्गदर्शन करणार आहेत का? बाबासाहेबांना अभिवादन करून पुढची रणनीती कशी आहे त्यांची रणनीती त्यांनी आल्यावर ठरवतील। बरं। दादा स्वतः त्यांनी सांगतील त्यांची काय रणनीती आहे। कार्यक्रम होणार आहे त्यांचे आम्ही सुरुवातीला त्यांनी आल्यानंतर त्यांचं स्वागत करून भव्यदिव्य रॅलीला सुरुवात करणार आहेत। आपण जिजाऊ चौकातून आई जिजाऊला
पुष्पहार अर्पण करून त्यांना मानवंदना देऊन तिथून पुढे असं छत्रपती शिवाजी महाराज चौकातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकातून अशीच रॅली आपली निघणार आहे. रॅलीमध्ये स्वतः जरंगे दादा हां स्वतः दादा थांबणार आहेत. हां अध्यक्ष साहेब तुमचे बहुजन नेताचे आहेत की हां ते पण सोबत राहणार. समजा जाती धर्माचे लोक राहणार आहेत. बरं. मुस्लिम राहणार आहेत, बौद्ध राहणार आहेत, मराठा राहणार आहेत आणि 18 पगड जातीचे लोक राहणार आहेत. बरं. A1 OBC सुद्धा राहणार आहेत त्यात. ओके. असं काहीच विषय नाही. बरं त्या दिवशी तुमची जी तयारी आहे हां. मिरवणुकीची हां ते कशी आहे मिरवणुकीची तयारी आणि वाद्य काय लावलं तुम्ही? मग ते डॉल्बे आहेत, पारंपरिक वाद्य आहेत, याच्यामध्ये डॉल्बी मुक्त करा असं पूर्ण न्यायालयाचे सुद्धा आदेश आहेत. हां. त्याच्याबद्दल तुम्ही काय केलं? आतापर्यंतचा मिरवणुकीचा इतिहास आहे. पारंपरिक वाद्य आतापर्यंत आम्ही 18 ते 20 प्रकारचे वाद्य वाजवत होतो वाजवतो आणि त्याचं कारण आहे की बाबा लोकांना रोजगार मिळावा. होय 18 पगड जातीतील लोकांना रोजगार मिळावा बरं. आणि त्या माध्यमातून त्यांना एक शेतात त्यांच्या कलेची संधी मिळते, त्यांना वाव मिळतो, त्यांना कला दाखवायची. बरं त्याच्यासाठी आम्ही ह्या वर्षी पण 18 पगड जातीतून जे लोकांचे वाद्य आहेत वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळ्या राज्यातले ते आपण इथं आणलेले आहेत. तुम्ही जयंतीच्या माध्यमातून परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या राज्यघटनेचा ज्या जनतेनं स्वीकार केला आहे त्या जनतेला व्यसनमुक्तीचा काही संदेश देणार आहेत का? अश्लील चाळे केलेले जातात जयंतीमध्ये, बरेचसे गुन्हे नोंद झाले, काल डॉल्बे अटक झाल्या होत्या न्यायालयामध्ये जे SP कार्यालयामध्ये. हे होऊ नये आणि बाबासाहेबांच्या जयंतीला गालबोट लागू नये याच्यासाठी तुम्ही काय केलं अध्यक्ष म्हणून? आम्ही एकतर पोलीस प्रशासनाचं विनंती केलेली आहे. एकतर समजा समाजाला आम्ही सोबत घेऊन एक आमची पत्रकार परिषद झालेली आहे. बरं त्यात पण आम्ही बाबा जयंतीला कुठलं गालबोट लागलं नाही पाहिजे. जयंती आतापर्यंत जशी निघाली त्याच पद्धतीनं त्याच्यापेक्षा चांगल्या पद्धतीने निघाली पाहिजे. कुठं पण कोणाचा गोंधळ कुठला काय कालवा नाही झाला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आम्ही आरगडे पाटील म्हणून एक आहेत ज्यांनी आतापर्यंत जातमुक्त कुठंच आपल्या भारतात केलं नाही. त्यात त्यांच्या ग्रामपंचायतमध्ये त्यांनी जातमुक्त केलेली आहे. आरगडे पाटील कोणते गावचे? त्यांचं गाव सौंदाणा. बरं सामाजिक कार्यकर्ते सामाजिक कार्यकर्ते सौंदाळा. बरं त्यांना बोलवलं का? त्यांना बोलवलं आपण. बरं प्रशासनानं पोलीस प्रशासनानं काय तुम्हाला अटी घातल्यात आणि पोलीस प्रशासनानं काय संदेश दिला तुम्हाला जयंतीच्या बाबतीमध्ये? जयंती शांततेमध्ये पार पाडावी, सर्व जाती धर्माला शांततेचा संदेश द्यावा, अशा काय अटीचे एखादे नोटीस वगैरे बजावली का? नाही पोलीस प्रशासन तशी काय नोटीस नाही. फक्त जे पोलीस प्रशासनाचं म्हणणं आहे की तुम्ही डॉल्बी वाजवू नका बरं आणि अतिरिक्त काय समजा विनाकारण कुठं मध्ये कुठं व्यसन करून कुठं मिरवणुकीत जाऊ नका. हां मिरवणूक शांततेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार तुम्ही पुढे न्या, फुले शाहू आंबेडकरांचे विचार तुम्ही पुढे न्या. उगाच काहीतरी धिंगाणा मस्ती करून तुम्ही मिरवणूक काढू नका. तुमच्यातून रोजगार निर्मिती करा, शैक्षणिक साहित्य वाटप करा, आरोग्यासाठी काहीतरी सल्ला द्या. वा ह्या गोष्टी त्यांनी सांगितल्यात आम्हाला. काय रक्तदान शिबिर वगैरे काय केलं का तुम्ही? काय आम्ही केलं नाही पण आम्ही सेपरेट रक्तदान शिबिर घेणार आहे त्यासाठी. बरं. आता उद्याचं जे निवेदन आहे हां ते कुठून जयंती निघणार आहे आणि कुठपर्यंत निघणार आहे आणि याच्यात जनतेला काय आवाहन करणार आहे? आता जनतेला आमचं मूळ आव्हान असं आहे की पूर्ण जगभरात तिसऱ्या महायुद्धाचे लाट आहे आणि त्या पद्धतीनं जग चालू आहे. तर आमचं असं म्हणणं आहे की बाबा युद्ध नको, बुद्ध हवा, वा ही आम्ही संकल्पना राबवलेली आहे आणि सर्व समाजापर्यंत आम्ही हा संदेश पोहोचवणार आहे. आणि आम्ही मनोजदादाला अशा संदर्भात बोलवलं आहे की पूर्ण आम्ही मुस्लिम समाज एकत्र करतो आहे, बौद्ध समाज एकत्र करतो आहे, मराठा समाज एकत्र करतो आहे, इतर 18 बोलीदार एकत्र करतो आहे आणि आमच्यात भेदभाव नाही. हे आम्हाला अख्ख्या महाराष्ट्राला इथून संदेश धाराशिवमधून द्यायचा आहे आम्हाला. SP साहेब कलेक्टर साहेब हा येणार आहेत. आम्ही प्रत्येकाला निवेदन दिलेलं आहे, स्वतः भेटलो जाऊन. बरं जनतेला काय आवाहन करणार उद्या जयंतीत सामील होण्यासाठी? जनतेला मी आवाहन केलेलं आहे ना बरं की बाबा दरवर्षीप्रमाणे ही पण जयंती आहे आणि मध्यवर्ती जयंती आहे. बरं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरची ही जी जयंती आहे ती आपली मध्यवर्ती जयंती आहे. तरी सर्व नाव काय तुमचं? प्रवीण सूर्यवंशी. तर हे प्रवीणजी सूर्यवंशी साहेब आहेत. बहुजन योद्धा संघटनेच्या वतीने धाराशिव शहरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मागील 30 वर्षापासून सातत्यानं कसलंही गालबोट न लागता धनंजय नाना शिंगाडे हे संस्थापक अध्यक्ष असून त्यांनी वेगवेगळ्या समाजाचे जयंतीचे अध्यक्ष बनवून जातीवाद तेढ नष्ट करणे आणि सर्व जाती धर्मांची माणसं एकत्रित करून शिवछत्रपती शिवाजी महाराज आणि परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेला समतेचा संदेश
सर्व जाती धर्मापर्यंत पोहोचवण्याचं काम बहुजन योद्धा संघटनेच्या माध्यमातून वेगवेगळ्या पद्धतीनं केलं जाते आणि त्याच पद्धतीनं 2026मध्ये येणाऱ्या उद्याच्या 22 तारखेला परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 135वी जयंती अत्यंत चांगल्या पद्धतीनं काढण्यात येणार आहे. जेवढे करता येईल एवढ्या पद्धतीनं शांततेनं जयंती काढून बाबासाहेबांचे विचार समाजापर्यंत पोहोचवण्याचं काम या जयंतीतून होणार आहे. आणि असंच काम यापुढेही वेगवेगळ्या जातीचे अध्यक्ष बनवून हे काम करण्यात येणार आहे. तर बघूया येणाऱ्या 22 तारखेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती किती शांततेमध्ये आणि जनतेला संदेश योग्य पद्धतीनं देण्यासाठी कशी काढली जाते ते बघूया येणाऱ्या 22 तारखेला. मी प्रभाकर लोंढे, खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक. या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, बेल आयकॉनचे बटन दाबा आणि आपले विचार कमेंट बॉक्समध्ये नोंद करा की जेणेकरून भावी काळामध्ये याच्याही पेक्षा दर्जेदार जयंत्या सर्वच महापुरुषाच्या शहरातून निघाव्या आणि धाराशिव शहर शांततेमय व्हावं अशीच भावना कमेंट बॉक्समध्ये नोंद करा. धन्यवाद. धाराशिवकर. जय हिंद, जय महाराष्ट्र.